हाय, नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण कटोरी ब्लाऊज स्टेप बाय स्टेप कसा शिवायचा ते बघणार आहोत. तर हे बघा, हा आहे 38 साईजचा कटोरी ब्लाऊज. हा पाठीचा भाग आपण पहिला तयार करून घेणार आहोत. लेस लावायची आहे, ती लेस लगेच आपण हाताशीच ठेवायची आहे. अगदी 1 तासात हा ब्लाऊज तयार होतो. तर सगळ्यात आधी पाठीचा भाग तयार करून घ्यायचा. तर हे बघा, मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकावर ठेवून मी कमरेच्या साईडने शिलाई घालत आहे आणि लगेचच त्यानंतर गळ्याच्या साईडने देखील मी शिलाई घालून घेत आहे. तर या पद्धतीने मी गळ्याच्या साईडने शिलाई घालून घेतलेली आहे. आता मधला भाग कट करून टाकायचा. आणि कमरेच्या साईडने एक्स्ट्राचा राहिलेला कपडा तो देखील कट करून टाकायचा. तर आता आपण पलटी करून घेणार आहोत. तर असा पलटी केल्यामुळे कंबरपट्ट्या लावायची गरज पडत नाही. आणि आता आपण गळ्याच्या साईडने दाबटीप देणार आहोत. एकदम स्टेप बाय स्टेप हे ब्लाऊजची शिलाई आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही न चुकता, आणि झटपट तयार होतो हा ब्लाऊज. दाबटीप देताना अस्तरचा कपडा आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित धरायचं, जेणेकरून अस्तरचा कपडा बाहेर दिसला नाही पाहिजे. आणि अशीच आपण कमरेच्या साईडने देखील दाबटीप देऊन घेणार आहोत. तर हे बघा, या पद्धतीने कमरेच्या साईडने देखील दाबटीप द्यायची आहे. आता साईडने मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं. दोन्ही साईडने हे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलेलं आहे. संपूर्ण शिलाई घालून घेतलेली आहे. आणि आता एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून टाकायचा या पद्धतीने. तर हा पाठीचा भाग तयार झालेला आहे. तर आता आपण पाठीमागचे टक्स टाकून घेणार आहोत. तर हे बघा, 3.5 इंचावर मार्किंग करून हे पाठीचे टक्स घेतलेले आहेत. आणि पाठीमागच्या टक्सची उंची आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो, फक्त गळ्याच्या वरती नाही गेली पाहिजे. तर मी 3 इंचाचे टक्स टाकून घेतलेले आहेत. या पद्धतीने दोन्ही टक्स टाकून घेतलेले आहेत. आणि आता आपण लगेचच लेस लावून घेणार आहोत. स्टेप बाय स्टेप एक एक भाग तयार करून घेतल्यामुळे अजिबात गडबड गोंधळ होत नाही आणि एकदम झटपट हा ब्लाऊज तयार होतो. तर हे बघा, या पद्धतीने मी ही लेस लावून घेते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करा. जे नवीनच शिकत असतील तर त्यांना खूप मदत होणार आहे हा व्हिडिओ बघून ब्लाऊज शिवायला. खूप सोपी पद्धत आहे. तर हे बघा, हा पाठीचा भाग तयार झालेला आहे. तो आता मी साईडला ठेवून देते आणि आता मी बाही तयार करून घेणार आहे. तर या पद्धतीने मी ह्या बाह्या मेन फॅब्रिकचे सुलट बाजू आहे आणि वरून अस्तरचा कपडा ठेवलेला आहे आणि अशी मी शिलाई घालून घेत आहे. तर जसं आपण पेपरमध्ये पहिले सोपे प्रश्न सोडवतो आणि नंतर अवघड प्रश्न सोडवतो, त्याच पद्धतीने या ब्लाऊजचं पण करायचं आहे. जे भाग लवकर तयार होतात ते अगोदर तयार करून घ्यायचे आणि समोरच्या भागाला जरा जास्त वेळ लागतो म्हणून तो सगळ्यात शेवटी ठेवायचा. या पद्धतीने शिवल्याच्या नंतर ब्लाऊज एकदम झटपट तयार होतो. तर हे बघा, मी अशी शिलाई घालून घेतलेली आहे आणि खालून एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून टाकलेला आहे. आता वरून मी दोन्ही बाह्यांना दाबटीप देणार आहे. समोरच्या भागाला का वेळ लागतो, कारण कटोरी जोडायची, त्याला हुकलूप पट्ट्या जोडायच्या, परत गळ्याला पायपिंग करायची किंवा मग हातशिलाईची पट्टी लावायची, त्यामुळे त्याला जास्त वेळ लागतो. म्हणून तो भाग मी नेहमी शेवटी ठेवत असते.
तर हे बघा, या अशा पद्धतीने आपल्या दोन्ही साईडच्या बाह्या तयार झालेल्या आहेत. परत ही अशी शिलाई देऊन घ्यायची. अगदी एका तासातच हा ब्लाऊज तयार होतो. तर तुम्ही या पद्धतीने स्टेप बाय स्टेप नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. काही जण काय करतात, आधी समोरचा भाग तयार करून घेतात, तो पण अर्धवटच कटोरी जोडून घेतात, हुकलूप पट्ट्या लावून घेतात आणि म्हणतात जाऊ दे नंतर गळ्याचं गोट करू, अगोदर आपण पाठीचा भाग तयार करायला घेऊ आणि मग त्याला खूप वेळ जातो. तर या अशा पद्धतीने आपल्या ह्या दोन्ही बाजूच्या बाह्या तयार झालेल्या आहेत. आणि आता आपण या बाह्या साईडला ठेवून देऊ आणि आपली कटोरी जोडायला घेऊ. तर हे बघा, एक कटोऱ्या आहेत, उलट सुलट बाजू व्यवस्थित बघून घ्यायची आणि या दोन्ही बाजूच्या कटोऱ्या एकमेकावर ठेवून जोडून घ्यायच्या. तुम्ही टाचण्या लावून घेऊ शकता, पण माझा हात बसलेला असल्यामुळे मला टाचण्या लावायची काही गरज पडत नाही. तर हे बघा, या अशा पद्धतीने मी या कटोरे मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला जोडून घेतलेला आहे. एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून टाकायचा. तर या अशा पद्धतीने या आपल्या दोन्ही साईडच्या कटोऱ्या तयार झालेल्या आहेत. आणि आता आपण पंखा तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही काय म्हणते त्याला मला माहीत नाही, पण आम्हाला शिकवताना याला पंखाच म्हणत होते त्या मॅडम. तर आम्ही पण पंखाच म्हणते. थोडक्यात काय, कटोरीचा साईडचा भाग. तर याला शिलाई घालताना मी इथून वरून सुरुवात करते अशा पद्धतीने. आणि असा सपाट हात ठेवल्यामुळे अजिबातच गोळा होत नाही ब्लाऊज पिसाचा कपडा. तर अस्तरला जोडताना नेहमी असा मध्ये सपाट हात ठेवायचा, त्यामुळे व्यवस्थित जोडले जाते. आणि आता हा एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून टाकते आहे. तर अशा पद्धतीने हा पंखा देखील तयार झालेला आहे. आणि आता आपण कटोऱ्या जोडायला घेणार आहोत. बघा, या पद्धतीने व्यवस्थित कटोऱ्या बघून घ्यायच्या आणि टक्स टाकायच्या आधी मी कटोरी जोडून घेत आहे. तर हे बघा, कटोरी जोडताना एक काळजी घ्यायची, अजिबात कपडा खेचायचा नाही, सैल सोडायचा. आणि राऊंड शेप असतो ना, त्यामुळे व्यवस्थित फिरून फिरून ती कटोरी व्यवस्थित जोडायची. या पद्धतीने अर्धा इंच तरी मार्किंग घ्यायची शिवताना. आणि नंतर मग मी हा टक्स टाकून घेत आहे. अशा पद्धतीने हा टक्स टाकलेला आहे. टक्सची रुंदी आहे 1.5 इंच आणि उंची आहे 2.5 इंच. आणि थोडासा एक्स्ट्राचा कपडा निघाला होता, तो कट करून घेतला. आणि आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत. तर हे बघा, या पद्धतीने ही क्रॉसपट्टी धरायची. एका साईडने मेन फॅब्रिक आणि एका साईडने अस्तरचा कपडा. पुढे जवळजवळ अर्धा इंच राहील एवढं पुढे सोडलं तरी चालते पुढची टोकं. आणि ती पण क्रॉस असते, त्यामुळे व्यवस्थित फिरून फिरून ती कटोरी जोडायची, प्रेसपट्टी जोडायची. या पद्धतीने हे दाखवल्याप्रमाणे असा रोल करून घ्यायचा आणि अशी सरळ टीप घालून घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे ही. तुम्हाला नवीन शिकणाऱ्यांना थोडे अवघड वाटते, पण एकदा सराव झाल्याच्या नंतर अजिबातच अवघड वाटत नाही. आहे बघा, किती झटपट जोडून होते ही क्रॉसपट्टी. एक्स्ट्राची कटिंग करून टाकायची. आणि आता या क्रॉसपट्टीवर दाबटिपा द्यायच्या. दाबटिपा दिल्यामुळे याची फिनिशिंग खूप सुंदर दिसते. या पद्धतीने दोन्ही बाजूने दाबटिपा देऊन घ्यायच्या अशा. तर हा समोरचा भाग तयार झालेला आहे. या पद्धतीने दोन्ही भाग तयार झाले. आणि आता आपण हुकलूप पट्ट्या लावायच्या आधी असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. हे भाग सारखे करून घ्यायचे. तर हे बघा, हे दोन्ही भाग तयार झालेले आहेत. मी म्हटले होते ना, आपण गळ्यातून गळा कटिंग केल्याच्या नंतर तो मधला भाग निघतो, त्यातच मी हुकलूप पट्ट्या तयार करत असते. तर तो हा भाग आहे.
तर हे बघा, या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे. आणि आता याला शिलाई घालून घेते या पट्टीला, जेणेकरून धागे दोरे निघणार नाहीत. आता या ब्लाऊजला हुक नाही आहेत, बटणं लावायचे आहेत, त्यामुळे काच बटन पट्ट्या करणार आहे. तर ही पट्टी मी वरच्या बाजूने ठेवून आतल्या साईडने फोल्ड करणार आहे. तर या पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची, वरून दाबटीप द्यायची आणि आतून म्हणजे अस्तरच्या साईडने फोल्ड करून घेतलेले आहे या पद्धतीने. तर हे बघा, अशी टीप देऊन घ्यायची, डबल टीप देऊन घ्यायची आणि ही आहे उजवी बाजू. तर याला अस्तरच्या साईडने ही पट्टी जोडली आहे आणि वरच्या साईडने फोल्ड करायची. तर या पद्धतीने याला देखील दाबटीप देऊन घेतलेले आहे आणि ही सोयीच्या बाजूने फोल्ड करून घ्यायची. तर फोल्ड करताना जी शिलाई आहे त्या शिलाईवरच दुसरी शिलाई येईल या पद्धतीने फोल्ड करायची. तर हे बघा, या अशी याला देखील डबल टिप देऊन घेत आहे आणि या पद्धतीने एकमेकावर ठेवून दोन्ही भाग सारखे करून घ्यायचे, जेणेकरून ते काच बटन पट्ट्या खालीवर होणार नाही. तर या पद्धतीने करून घेतलेलं आहे आणि आता लगेच याला मी पायपिंग करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पायपिंग करू शकता किंवा हात शिलाईची पट्टी करू शकता. तर मी पायपिंगच करणार आहे. तर पायपिंगच्या पट्ट्या मी आधीच करून ठेवलेल्या होत्या. तर अशा पद्धतीने मी दोन्ही भागांना गळ्याच्या पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने मी ही पायपिंग करून घेतलेली आहे. दोन्ही भागांना पायपिंग करून घेतली. हे बघा, आपण शोल्डर जोडणार आहोत. तर त्याआधी मागच्या पुढच्या भागाची उंची एकसारखी आहे का ती पहिली चेक करून घ्यायची. या छोट्या छोट्या टिप नक्की फॉलो करा, त्यामुळे तुमचा ब्लाऊज कुठेही फसणार नाही. या पद्धतीने मागची पुढची उंची चेक करून घेतल्याच्या नंतर जर शोल्डर जोडला तर अजिबात तुमचा शोल्डर उतरणार नाही किंवा पाठीमागून ब्लाऊज उचलणार नाही. तर या टिप तुम्ही नक्की फॉलो करा. अशा पद्धतीने हा शोल्डर जोडून झालेला आहे आणि आता आपल्याला बाह्या जोडायच्या आहेत. तर बाह्या जोडायच्या आधी हे दोन्ही भाग सेम आहेत का ते पहिले चेक करून घ्यायचे. तर हे बघा, आणि जर नसेल तर ते करून घ्यायचे. हे बघा, इथे थोडासा एक्स्ट्रा आहे म्हणून मी हा व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि नंतरच बाह्या जोडायच्या आहेत. तर हा जो खोलगट भाग आहे तो समोरच्या बाजूने यायला पाहिजे आणि बाही जोडताना मधून सुरुवात करायची या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे. या पद्धतीने बाही जोडायला सुरुवात करायची, त्यामुळे बाही मागे पुढे खेचली जात नाही आणि बगलमध्ये देखील झोळ येत नाही. बाही बरोबर आपल्या खांद्यावर व्यवस्थित बसते आणि शोल्डर देखील उतरत नाही. तर या छोट्या छोट्या टिप नक्की फॉलो करा. आता फिटिंगचा व्हिडिओ का मी तुम्हाला दाखवला नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता. फिटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.